लाड पागे समितीची GR नुसार सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषद, पाटबंधारे व वन विभाग यातील वर्ग 4 मजूर यांना व त्यांच्या कुटुंबातील वारसांना शासकीय सेवेत कायमस्वरूपी नोकरी मिळावी या प्रमुख मागणीसाठी आज नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर एक दिवसीय निदर्शने करण्यात आली। याबाबत सविस्तर असं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलं आहे। लाड पागे समितीनुसार इतर जातीचे व मेहकर समाजाचे कर्मचारी त्यांच्या पाल्यांना शासकीय सेवेत नोकरी दिली जाते, मात्र सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषद, पाटबंधारे विभाग, वन विभाग येथे काम करणारे महिला मजूर त्यांना शासकीय सेवेत सामावून का घेतले जात नाही हे नमूद करावे लागते। सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषद तसेच पाटबंधारे वन विभाग यातील मजूर हे नाली, गटार, झाडू मारण्याचे काम करीत आहेत। त्या अनुषंगाने लाड पागे समितीच्या GR नुसार हे कर्मचारी सुद्धा या नियमात बसत आहेत। तरी अशा वर्ग 4 बैल मजूर कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत सामावून घेण्यासाठी वारंवार निवेदने देऊन देखील कुठल्याही प्रकारची दखल घेण्यात आली नाही। निवेदनाची दखल न घेतल्या गेल्यास पुढील आंदोलन आझाद मैदान येथे आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा देखील यावेळी देण्यात आला। या प्रसंगी राजाराम बुधा, अहिरे, अमोल शेकोकार, YS पाटील, अशोक अहिरे, पंडित खैरनार, दिलीप खैरनार, बाळू अहिरे, तुळशीराम पगारे आदी वर्गाच्या कर्मचाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती लावली। नमस्कार, मी राजाराम बुधा अहिरे, राहणार सटाणा। मी महाराष्ट्र राज्य लघुवेतन कर्मचारी संघटनेचा विभागीय सचिव आहे महाराष्ट्र राज्याचा मित्र। तर आम्ही आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमचं धरणे आंदोलन धरलं आहे। आमची ही पहिलीच पायरी आहे। अगोदर आम्ही मंत्रालयात 4-5 वेळेस जाऊन सगळ्या मंत्र्यांना आम्ही निवेदनं दिलेली आहेत। निवेदन दिल्यानंतर अजून कुठलीही आमची दक्षता घेतली नाही। तर यापुढे आता आजचं नाशिक येथील आमचं धरणं आंदोलन झालेलं आहे। आता याच्यापुढे जर आमची हाक जर ऐकली नाही शासनाने तर आम्ही गोल क्लब मैदानावर आमरण उपोषण करणार आहेत व आझाद मैदानावर आमरण उपोषण करणार आहोत मुंबई इथं। तरी मी राजाराम अहिरे या सचिव या नात्याने मी असं आव्हान करतो की जर कधी आमरण उपोषणाचंही नाही भागलं तर आम्ही कोर्टात गेल्यानंतर न्याय मागणार आहोत। जय हिंद, जय महाराष्ट्र। मी अजित शेख, महाराष्ट्र राज्य लघुवेतन कर्मचारी संघटनेचा माजी जिल्हा अध्यक्ष। आज आमचे सगळे कर्मचारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज एक दिवसाचा धरणे आंदोलनाचा कार्यक्रम राबवला आहे आणि ते कार्यक्रम अशासाठी राबवलेले आहे की आमचा जो वारस हक्क आहे, आमच्या एक कुटुंबामधले एक सदस्यांना शासकीय नोकरीमध्ये सांभाळून घेण्यासाठी आज आम्ही निदर्शन केलेले आहे। जर आज आम्ही जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी यांना आम्ही पत्र दिलं आहे, त्यांच्याशी आम्ही विनंती केली की बुवा आमचे जे प्रश्न आहे शासनापर्यंत मांडा। याच्यापूर्वी पण आम्ही शासनाला आम्ही याच्यापूर्वी पण आम्ही पत्रव्यवहार आणि त्यांना समक्ष जाऊन भेटून मुख्यमंत्रीला, उपमुख्यमंत्रीला, त्याच्यानंतर बांधकाम मंत्रीला यांना स्वतः जाऊन आम्ही भेट घेऊन निवेदन देऊन सुद्धा आजपर्यंत त्यांनी आमच्या कुठल्याही मागण्यावर कुठलाच विचार केला नाही। म्हणून आज आम्ही या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालय नाशिक येथे आम्ही धरणे आंदोलनाचा कार्यक्रम राबवलेला आहे। जर यातून काही फरक नाही पडलं तर आम्ही डायरेक्ट मुंबई आझाद मैदानावर आमरण उपोषणाचा कार्यक्रम राबवल्याशिवाय आम्ही राहणार नाही आणि शासनाने आमच्या ज्या मागण्या आहे त्या मागण्यावर दखल घेऊन आणि आमचे प्रश्न निकाली काढावा हेच बोलून माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।